ते त्यांनी केलेलं आहे। आता पुन्हा एकदा तुम्ही त्यांना संधी द्या, चांगल्या मताधिक्याने त्यांना विधानसभेमध्ये पाठवा आणि हे केल्याच्या नंतर हा औसा तालुका, हा औसा विधानसभा मतदारसंघ निलंग्याच्या 2 जिल्हा परिषद सर्कल सहित या जिल्ह्यातला एक मॉडेल अशा प्रकारचा आदर्श मतदारसंघ करण्याचं काम सन्माननीय बसवराजजी पाटील साहेब करतील याबद्दल माझ्या मनामध्ये खात्री आहे। मी आज या ठिकाणी भाजपाने काय केलं हे ते सगळं सांगणार नाही। आता 15 दिवस आम्ही ते बोलत राहिलो, तुम्ही ते ऐकत राहिला। सपने दिखाओ और सब माल खाओ अशा प्रकारची त्यांची भूमिका राहिलेली आहे। लोकांना नुसते स्वप्न दाखवायचे। केंद्रामध्ये एक दिशाहीन अशा प्रकारचं सरकार त्या ठिकाणी सुरू आहे। शेतकऱ्याबद्दल काही कार्यक्रम नाही, शेतमजुराबद्दल काही धोरण नाही, युवकांच्या कामाला काही दिशा नाही। आणि म्हणून कधी कधी राजकारणामध्ये निवडून येणं सोपं असतं, पण निवडून आल्याच्या नंतर या देशामध्ये राज्य करणं हे किती कठीण आहे। कारण या देशाला फक्त काँग्रेसच योग्य प्रकारचं सरकार देऊ शकतं। कारण काँग्रेसचा विचार हा या देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना, वेगवेगळ्या संस्कृतीच्या लोकांना एक संघ ठेवून त्यांना खोटं बोलतायत। कुठे नेऊन ठेवलं महाराष्ट्र म्हणणाऱ्या लोकांना आपली जाहिरात टीव्हीवरनं बाजूला काढून घ्यावी लागली। याच्यामध्येच महाराष्ट्र